ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। राज ठाकरे जे मनसेचे अध्यक्ष आहेत त्यांनी महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिलेली आहे। त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमची भांडणं फार महत्त्वाची नाही, म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याची भांडणं फार महत्त्वाची नाहीये। त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला म्हणजे अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाला जे आहे ते ऑफर दिलेले आहे, टाळी पुन्हा एकदा वाजवलेली आहे। राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय घडल हे आज कोण आम्ही सांगू शकत नाही आहे। सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल आणि दुपारचा संध्याकाळी कुठे असेल हे आज तरी कोण सांगू शकत नाही आहे। त्यांनी जे काय वक्तव्य केलं किंवा काय चांगली बाब आहे, जर ते भाऊ आहेत काय जर त्यांना असं वाटत असेल तर त्याला आमचं काय त्यात म्हणणं नाही आहे। परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी मधल्या काळात ते आमच्या सोबत होते, आपण पाहिलं सगळ्यांनी। परंतु मी मगाही सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं आम्ही कोण काही बोलू शकत नाही। राज ठाकरेंना विचारलं गेलं की शिंदे बाहेर पडल्यानंतर तुम्ही शिवसेना पुन्हा एकदा हँडओव्हर करू शकला असता, मात्र तुम्ही तसं केलं नाही। त्यावर राज ठाकरे असं म्हणाले की मी आयत्या पेटावर रेघोट्या ओढत नाही। कुठेतरी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे हे आयत्या पेटावर रेघोट्या ओढतात असं त्यांना म्हणायचं। काय वाटतं त्याच्या? शिवसेना हँडल केली असती ती त्यांच्या दोन भावांचा प्रश्न आला। आम्ही जे होतो ते वेगळे होतो। शिंदे साहेबांनी स्वतः हिंमत दाखवली आणि त्या हिमतीची किंमत पण त्यांनी मोजली, नाही मोजली अशातलं म्हणता येणार नाही आहे। कारण एवढी हिंमत करून बाहेर पडून पुन्हा महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि पुन्हा सत्ता आणून देण्यासाठी जो काही सिंहाचा वाटा उचलला होता हे तुम्ही सगळ्या जनतेने पाहिलं। महाराष्ट्र धर्मासाठी जे आहे ते आम्ही एकत्र येऊ शकतो असं राज ठाकरे म्हणाले। महाराष्ट्र धर्मासाठी कोणाला? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे। चांगली बाब आहे ना, मग आम्ही पण सगळं महाराष्ट्र धर्मासाठीच चाललंय। महाराष्ट्रामध्ये राहणारे महाराष्ट्रातल्या सगळ्या धर्मांबरोबर आम्ही सगळे आता महायुतीचे लोक आहोत। त्यांना जर महायुतीच्या सोबत यायचं असलं तर ठीक आहे, नसल जर त्यांना त्या दोन भावांना काय एकत्र करायचं असेल त्यांना करू द्या। त्यातल्या परवा दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी जवळपास पाऊण तासभर चर्चा केली राज ठाकरेंशी, एकत्र जेवण देखील केल्याचं ऐकण्यात आलं। पण मग त्यावेळेस कुठे युतीवरती काही चर्चा झाली नाही किंवा ती चर्चा फिसकटली म्हणून राज ठाकरे असं काय मला नाही वाटत। परंतु आम्हाला शिंदे साहेबांना भेटून विचारल्याशिवाय आम्ही तसं अप्रत्यक्षपणे काय बोलणार नाही। त्याचं कारण नेमकं त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली, कशाबद्दल चर्चा झाली आणि एकनाथ शिंदे साहेब काय कारणास्तव गेले होते हे आम्ही त्यांना विचारू। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्याचा फटका महायुतीला बसेल का? तुमच्या मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका आणि उर्वरित राज्य आता असं वाटत नाही का? पूर्वी हे झालं असतं तर कदाचित ती बाब वेगळी होती, परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे। कारण बरेचसे लोक त्या सगळ्या त्यांच्या पक्षाच्या आमच्या तिन्ही पक्षाकडं अशी इनकमिंग चालू आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते जर काय दोघं ठरवत असतील तर आम्ही नाही सांगू शकत।